कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. चला येतो. अरे मला आता फ्लाईट 2 तासात निघायचं मला. असं काय काय रे? हो सगळं सामान तुमचं ठेवलंय मी गाडीत. 2 आठवडे जात आहे. यावेळी दौरा जरा मोठाच आहे. रमू नका तिथे, लवकर या. हे बघ, किती काम असलं तरी परत घरी यावंच लागतं. निघू? ए, आलो मी पण. मजा करा. हो. बरं आई, मी फार खुश आहे आज, फार. मग आता आणखी खुश होणार आहेस. म्हणजे आज चला शिवा, तुला एक सरप्राईज आहे. ऐक शिवा, तुला मगाचपासून जितके सरप्राईज दिलेत ना तिने, मला आयुष्यात कधी दिल्या नाहीत. मग फक्त माझ्या लाडक्या सुनेसाठी आहे. चला चला, ए, तुला ना फटके द्यायला पाहिजेत. अरे लाडक्या सुनेसाठी एवढे सरप्राईज देत आहे ना? नाही तुमच्या याच सुनेला सरप्राईज देऊन घराबाहेर हकललं ना तर नावाची कीर्ती नाही. या आई, अगं हे काय? काही बोलायचं नाही, फक्त जेवायला बसायचं. ठीक आहे चालेल. चला काकू, जेवणाची तयारी करूया आपण. तू मग कुठे निघाली? जेवण घ्यायला. पण तुला कोणी सांगितलं की तू जेवण वाढणार आहेस? अहो रोज करतो ना आपण. मग हो, पण आज नाही. आज तुम्ही जेवायचं आणि मी आणि उर्मिला वाढणार. हा चला. चला भाऊजी बसा, बसून घ्या. नाही 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 नाही, अरे बसून काय घ्या. आज उत्सव मूर्ती कोण आहे? मी ए, ताई ये ना, तिथे कशाला उभी आहे? अगं मी काय म्हणतोय, उत्सव मूर्ती कोण आहे? आशू, शिवा? त्यामुळे ते बसणार. हा ए, चला बसा. पण ऐक ना शिवा, सगळ्या सुनांना अशी संधी मिळत नाही. हा म्हणजे ज्यांना मिळते त्यांनी घ्यायला हवी ना. काय, चला चला चला, बसा बसा. बसा बसा. चल. हे जरा अतिच चाललंय असं वाटत नाही का? छान गेलंय ना डेकोरेशन. काय सुहास, कीर्ती, मजा येते ना? हा हा, खूप. अरे म्हणजे छानच एकदम, खूपच एकदम. यायलाच पाहिजे. हो. चला. अरे वा, बापरे, काय घमघमाट सुटलाय. तोंडाला पाणी सुटणारच आहे. अरे म्हणजे काय, सुटणारच आहे. पण का 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 सुटणार आहे पाणी? का काय, सगळा स्वयंपाक ताईनी बनवलाय. अरे काय आईनी बनवलाय? मग तर एकदम स्वादिष्ट असणार जेवण. ए असं काही नाही. हं, शिवा सुद्धा चांगला स्वयंपाक करते. ताईवर ना बहुतेक कोणीतरी जादू टोणा केलाय. हा, मला जादू तोडा. नाही नाही, आम्हाला माहिती आहे कोणी केलाय तो. तर आज सगळा स्वयंपाक शिवाच्या आवडीचा आहे. हो, पण एक खास पदार्थ पण आहे. हा, हा, आणि तो मी नाही केलाय, पण अगदी घरी बनवल्यासारखा आहे. असा कुठला पदार्थ आहे जो तू नाही बनवलास आणि घरच्यासारखा? थांब, आले. शिवा, हे तुझे कपडे, तुझी ओळख. मला तुझी ओळख पुसायची नाहीये शिवा. ते मला आता नाही घालायचे ते कपडे. ही माझी ओळख असली तरी मला आता देसाईंची सून म्हणून या घरात यायचंय. ठीक आहे ना, मग आता कुठले कपडे घालायचे, केस वाढवायचे की नाही वाढवायचे, हे सगळे निर्णय तुझे आहेत शिवा. अगं त्याच्याकडे काय बघतेस?
तो काही म्हणाला ना तर मी आहे हा. आणि हा अजून एक, हा देसाईंच्या घरच्या सुनेचा अधिकार आहे. गंठन, नेकलेस आणि हिऱ्याचे कानातले मी माझ्या सुनेसाठी करणारच होते, ते तुझ्यासाठी केलेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ही चंद्रवेणी, ही आता तुझी झाली शिवा. हे सगळं मला मिळालं असतं, पण मी मूर्ख गेले या चंदनच्या नादाला लागून शेणाने जमीन सारवायला. शिवा घे. शिवा मी सांभाळते. हा एक मिनिट, आणखीन एक राहिलं. म्हणजे तुम्हा दोघांना मी घरात घेणारच आहे, पण एका अट्टीवर. आता कुठली अट आहे? अरे बघताय काय, नाव घ्या. आई अगं कशाला उगाच नाव वगैरे येतो ना आता. राहू दे रे, करायच्या असतात या गोष्टी. या आधी शिवाने 2 वेळा गृहप्रवेश केला, पण मी काही करू शकले नाही. आणि तिने मला सांगितलं होतं ना, एक दिवस ती माझं मन जिंकेल. आज तो दिवस आहे. चला नाव घ्या. एक मिनिट. संपदा, काय एरवी सगळं करत असतेस, अगर रेकॉर्ड कर. या सगळ्या आठवणी हव्या आहेत. हे घे तू बाबा माझा फोन. हा चला रेडी. आता नाव घ्या. मनगटात ताकद, काळजात माया, ही असते बाई. मनगटात ताकद, काळजात माया, ही अशी असते बाई. छकुल्याचं नाव घेते. लव्ह यू सो मच सीताई. भारी भारी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.